आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिकेचा महाधुरळा आता उडा लागलेला आहे. प्रत्येक उमेदवार प्रचाराला लागला आहे, त्यामुळं सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येकजण मतदारांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करत आहे. सध्या महायुतीचा जोरदार प्रचार प्रभाग क्रमांक 19 मध्ये सुरू आहे. प्रभाग क्रमांक 19 मधील महायुती भाजपचे उमेदवार राहुल चिकोडे गेल्या अनेक वर्षे समाजकारण राजकारणात आहेत. भाजपचं जिल्हाध्यक्षपद त्यांनी भूषवलं. सध्या प्रदेश पातळीवर ते काम करत आहेत. भाजपच्या वतीनं प्रभाग क्रमांक 19 मध्ये ते मैदानात उतरले आहेत. काही व्हिजन घेऊन काम करण्याचा निर्णय घेऊन ते या मैदानात उतरले आहेत. नेमकं काय काम केलं आणि भविष्य काळात काय काम करणार या संदर्भात आपण आज बोलणार आहोत राहुल चिकोडे यांच्याशी. पाहूया काय म्हणतात राहुल चिकोडे एकूण आपल्या व्हिजन बद्दल. नमस्कार, मी राहुल भालचंद्र चिकोडे प्रभाग क्रमांक 19 मधून महायुतीचा उमेदवार म्हणून उभारलेलो आहे. पक्षानं मला ही मोठी संधी दिली. गेल्या 15 वर्षामध्ये महानगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात होती. इंटिग्रेटेड शहराचा विकास झाला नाही आणि मग मला आता महायुतीचं तिकीट मिळाले. हे मला अत्यंत चांगली संधी आहे की भविष्यात कोल्हापूरचा चेहरा मोहरा बदलता येईल. आता आपण सगळे म्हणाल की का महायुती, तर केंद्रात सत्ता अत्यंत 11 वर्षे चांगली चालवणारे नरेंद्र मोदी, अमितभाई शाह यांनी अत्यंत लोकोपयुक्त निर्णय घेतले. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं अत्यंत चांगलं सरकार जे सगळ्यांसाठी चांगला निर्णय घेते. लाडकी बहीण योजना असेल, आयुष्यमान योजना असेल, सर्वसामान्य लोकांचं जीवन आनंदी करण्याचे काम हे सरकार करते. आणि जर महायुतीला आता आम्हाला संधी दिली तर केंद्रातला निधी, महाराष्ट्रातला निधी आणि आमच्या माध्यमातून निधी. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 3 मंत्री मोठे आहेत. चंद्रकांतदादा पाटील, हसन मुश्रीफ साहेब, आबिटकर साहेब. त्यानंतर धनंजय महाडिक खासदार आहेत. त्यानंतर राज्य आर्थिक नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आपले कोल्हापूरचे आहेत. आणि त्यानंतर या दक्षिणमध्ये जो आमचा प्रभाग 19 आहे त्याचे आमदार अमल महाडिक साहेब आहेत. त्यामुळं सर्व जनतेला हात जोडून विनंती आहे की जे 15 वर्षात झालं नाही, 15 वर्षात काही लोकांनी ढपला पडला, काही लोकांनी योजना आणतो म्हणले, 5 वर्षात यायचं विकास करतो म्हणायचे, पण त्यांचे व्यवसाय मोठे झाले, त्यांचे उद्योग मोठे झाले, त्यांचे जमिनीचे व्यवसाय मोठे झाले. पण आम्ही सर्वसामान्य घरातनं आलेली मंडळी ज्यांना आम्हाला दुसरं काही नसल्यामुळे आम्हाला ते कुठलं घरी न्यायचं नाही आहे, तर ते सर्वसामान्य जनतेला द्यायचं आहे. त्यामुळं माझी कोल्हापूर शहरातल्या सगळ्याच नागरिकांना विनंती आहे की एकदा महायुतीला कोल्हापुरात मतदान करून बघा, सत्ता देऊन बघा. सगळे चांगले निर्णय होतील आणि सगळे जे आमचे मंत्री आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, ते सगळे म्हणजे जिल्ह्यात 10 आमदार आपले आहेत. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की कोल्हापूर शहरातल्या महायुतीच्या सगळ्याच उमेदवारांना मदत करा. प्रभाग 19 मध्ये मी मध्ये राहुल भालचंद्र चिकोडे, माझं चिन्ह कमळ आहे. 2 नंबरला मानसी सतीश लोळगे आहे, तिचं चिन्ह घड्याळ आहे. 3 नंबरला रेणू युवराज माने, त्यांचं चिन्ह कमळ आहे. आणि 4 नंबरला मध्ये विजयसिंह खाडे पाटील आहेत, त्यांचं चिन्ह कमळ आहे. 4ही जणांना आम्हाला 3 कमळ आणि 1 घड्याळ हे देऊन कोल्हापूर शहराचा विकास तर करायचाच, पण आम्हाला हा 19 दिलाय. जे जे शहरात आहेत ते उपनगरात होण्या. उपनगराची व्याप्ती मोठी आहे. ह्या 19चा भौगोलिक क्रम जास्त असल्यामुळे मित्र सगळ्यांना विनंती आहे की आम्हाला जर संधी दिली तर कोल्हापुरात रखडलेली कामं, 15 वर्षात ढपला, भ्रष्टाचार, माझ्याच घरात सगळं नेणार उमेदवार हे ते एखाद्या मोठ्या घराण्यातले आहेत, पण आम्ही सर्वसामान्य घरातनं आलेल्या लोकांना, आम्हाला जनतेशी कनेक्ट आहे. मी राहुल चिकोडे म्हणून चंद्रकांत दादांच्या माध्यमातून कोल्हापूर शहरात भरीव काम करू शकलेलो आहे. भागात धनंजय महाडिक साहेब, अमल महाडिक साहेब यांच्या माध्यमातून रस्ते जे जे आम्हाला करता येत होतं, कारण बऱ्याच अडचणी निर्माण केल्या, पण इथल्या जागा आम्हाला नीट विकसित करायच्या आहेत. बरेच लोक ह्या जागा कशा खेचून आम्हाला विकता येतील हे बघत होते, त्यांना चाप लावायचा आहे. कोल्हापूर शहरातल्या सगळ्या ओपन स्पेस ताब्यात घेऊन तिथं चांगल्या पद्धतीनं जनतेसाठी काय करता येईल हे बघणार आहे. त्यामुळे सगळ्यांना विनम्र विनंती आहे की एक संधी महायुतीला देऊन कोल्हापूर शहर जे ज्यांनी
कोल्हापूर शहराची जी दुर्दशा यांनी केली ती सुधारायची. कोल्हापूर शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आम्हाला द्यावं. आत्ताच्याच काळात तुम्ही बघितलं की महायुतीचे चांगले निर्णय अगदी शेजारीच आपल्या मुश्रीफ साहेबांनी जवळजवळ 1100 बेडेड हॉस्पिटल आणलेलं आहे. त्याचबरोबर खंडपीठ कोल्हापुरात आलं. टोलचं भूत हे लादत होते की कोल्हापुरात आम्हाला घरात यायला आम्हाला पैसे द्यायला लागणार होते, घरातनं जायला लागणारे पैसे आम्हाला द्यायला लागत होते. पण चंद्रकांत दादांच्या रूपानं हे टोलचं भूत आपल्या मानेवरचं उतरवण्याचं काम या महायुती सरकारनं केलंय. त्यामुळं सर्वसामान्यांचं सरकार मोदीजींचं सरकार, सर्वसामान्यांचं सरकार महायुतीचं सरकार. आणि म्हणून कोल्हापुरात सगळ्यांना विनंती आहे की हा जो चाललेला भ्रष्टाचाराचा बाजार आहे तो थांबवायचा असेल तर महायुतीला देऊन आम्हाला एक वेळ संधी द्या, ही विनम्र विनंती.